मॉर्निंग फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत सकाळचे 5:21. खरं म्हणजे आमची 9 ते 12 गंडोला राईट आहे, त्यामुळं आम्हाला आज लवकर निघायला लागत आहे. आमचा खरं इथं ब्रेकफास्ट पण होता, पण ब्रेकफास्ट त्यांचा 8 वाजता चालू होते. ते बोलत होतं जास्तीत जास्त आम्ही 7 वाजता तुमच्यासाठी लावू शकतो, याच्या आधी नाही होऊ शकत. त्यामुळं आमचा ब्रेकफास्ट राहिलेला आहे. तरी आता आम्ही चाललेलो आहोत गुलमर्गला गंडोला राईड करायला. आता धाब्यावर आम्ही थांबलेलो आहोत. आमच्या धाब्यावर बिस्किट भेटत होते पण ते वेगळेवाले होते, म्हणून साईडच्या धाब्यावर आलतो. इथनं मस्तपैकी गुड्डे बिस्किट आपल्याला घेतलेलं आहे, कारण की सकाळी आपला ब्रेकफास्ट करायला आपल्याला भेटलाच नाही, कारण की ते हॉटेलला 8 वाजता ब्रेकफास्ट चालू होत होता. आपला उलट ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता, तरी पण नाही भेटला. चला इथं आलोय धाब्यावर चाय नाश्त्याला. गुड्डे बिस्किट आणि चहा. का रे सकाळ आता काय, आता बघू पुढे गेल्यावर गुलमर्गला पोचल्यावर खाऊ काहीतरी. चला मग. झोप उडवासाठी चहा पाहिजे, झोपा येतात. सकाळच्या राणीच्याने दिला असता तर ड्रायव्हरच्या अंगावर जाई होता झोपत तू. ड्रायव्हरच्या अंगावर झोपत. कॅरी मिनाटी. अंकल पण एक नंबर भेटला बरं की आपल्याला. हे अंकल मलयाला देश आहे. आपल्या पाठी जो दिसत आहे तो गंडोलाचा तिकीट काउंटर आहे. इथं आता आम्ही ऑनलाईन मारलेली आहे. मी ऑनलाईन प्राईस सांगते. 1 फेसची 810 रुपये आहे आणि दोन्ही फेसचे प्राईज आहे 1840 रुपये. तुम्ही कधी पण येताना ऑनलाईन सर्च करून या, तुम्हाला तिकीट तिकीट काढून घ्या, कारण की इथं आल्यावर आपल्याला समजतं. आणि राईड आहे म्हणून. आणि आमचा टाइम आहे 9 ते 1 मध्ये आहे. तुम्ही 9 ते 1 मध्ये या. तुम्हाला पाहिजे तसं अजून तुम्हाला स्लॉट असतात, तुम्ही चॉईस करा त्याच्यानुसार. आणि गंडोलाबद्दल सांगायचं झाला तर ही केबल कार ही एशियातील सगळ्यात मोठी केबल कार आहे आणि त्याच्यानंतर जगातली 2nd नंबरची. केबल कार जवळ आलेलो आहोत. इथं पहिले लाईन लागलेली आहे, त्याच्यातनं केबल कार मध्ये जायला लागते. माझ्या माहितीनुसार केबल कार मध्ये याच्यात 6 जण बसवली जातात. बघूया आता किती जण बसवतात, तुम्हाला दाखवतो पण. आणि पुढची माहिती पण देते. थोडीफार लाईन आहे पण काय एवढी काही नाही आहे, होऊन जाईल ती. इथं एक आर्मीवाला होता, त्यांना विचारला तुम्ही नुसतीच घाई करत जाऊ नका इथे येण्याची, कारण की आता पण आम्ही सकाळी 5ला उठून तिथनं पेलगामवरनं गुलमर्गला आलो. कारण की त्याच्यावर टाईम लिहिलेला असतं का आमच्या टाईमला 9 ते 11, 9 ते 12 वाजेपर्यंत फेस 1 आणि फेस 2, 9 ते 1 वाजेपर्यंत असा टायमिंग. पण असं टायमिंग विमानची पाबंदी काही नाही आहे. आता आम्हाला खरं म्हणजे हॉटेलला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता, पण आम्ही ब्रेकफास्ट न करता घाईघाईत आज इथं आलो. त्यामुळे कुणी पण घाई करू नका. 4 वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम असतं. 4 वाजायच्या आत आपण बाहेर निघू शकतो गुलमर्गमधून. म्हणजे इथनं जरी 4 वाजायच्या आत आपल्याला बाहेर निघायला लागते, त्यामुळं भरपूर टाईम असते. वरती जाऊन तुम्ही फोटो काढणार, नाहीतरी माझ्या मते तरी मी आता बाकी ठिकाणी बघितले त्याप्रमाणे जर बघायला गेलात तर इथं काय आहे, फक्त बर्फ असतं. थोडेफार फोटो काढल्यानंतर आपण पण कंटाळतो, त्यानुसार तुम्ही फोटो काढणार आणि निघणार आहात. आम्ही फेस 1ला आलेलो आहोत. इथनं फेस 1 मधनं नंतर फेस 2ला जाणार आहोत. फेस 2ची लाईन आपल्या साईडला आहे. थोडा हमें भी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बोलतात थोडा हमें भी लेना साथ. 50 रुपीज. 50 रुपयातला इथं भेल आहे. आम्ही काय नाश्ता केलेला नाही. पाणी घेऊन आलो लागतं. नाश्ता केला हो कर.
चहा बिस्किट चाय बिस्किट, त्यामुळे भेल भूक लागली थोडीशी म्हणून भेल खातो. काय तुम्ही बोलतोस? खाली 100ला 3 बिस्लरी आणि ते एक 150ला एक बिस्लरी वरती एक बिस्लरी आहे. 150 रुपयाला का? मग येताना खालचीच घेऊन आलेला चांगला. खालून घ्यायला 100 3 भेटतात. आता तू किती रुपयावाली भेल खातोस? 50. ही तू कधी याच्यात खाशील मुंबईला? 10 रुपयांतून मुंबईला बोलला 50 तर 20 रुपयाची सुकी भेल 5 जण खातो आपण. सांगतोय गावाला का? आपले. सुकी भेल ती पण भारी भारी. हे काय अस्वली धर्म. तुमची फेस वन बद्दल काय प्रतिक्रिया आहे? फेस वन काय आता विंटर शिवाय फेस वनला मजा नाही. आता फेस वनला येऊन फायदाच नाही. ठीक आहे, पाठचा व्ह्यू चांगला आहे. View तुम्ही चांगला आणि आहे. सेकंड फेसला जायचं आहे तर तुम्हाला फर्स्ट फेसचा तिकीट काढायलाच लागतं. कंपल्सरी काढणं पण शेवटी पैसे वेस्ट आहेत. पण पेलगाम पेक्षा गुलमार्ग मला बेटर वाटलाय, मस्त आहे. कारण की जास्त उलट व्यवस्थित आहे. काय रे जोड्या? व्यवस्थित आहे आणि थोडा पॉश पण वाटतं. पॉश पण वाटतंय. म्हणजे पेलगाम पेक्षा जर तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन असला, तुम्हाला एकच दिवस असला तर तुम्ही गुलमार्गला या. पेलगामला नाही गेला तर चालेल. अंबरा टाकला बघ. स्वित्झर्लंड पेक्षा उलट मेली स्वित्झर्लंडला 1500 रुपये खर्च केला आपण बाई. इथं उलट फेस 1 आणि फेस 2ची तिकीट काढा. फेस 1ला सेम मिनी स्वित्झर्लंडचा व्ह्यू भेटेल आणि फेस 2ला तुम्हाला बरंच भेटेल बघा. हा बरं भेटेल का नाही अजून आम्ही केल्यावर समजेल. समजाल. पण आता थोडा वरती दिसते थोडा थोडा आला ते आहे. अनुभव तिथे येईल. पण आता इथं पण जर तुम्ही पेलगामच्या पेक्षा चॉईस करू तुला तर गुलमार्ग चॉईस करा. थंडी पण बऱ्यापैकी इथं आहे त्याच्यापेक्षा आणि चांगलं आहे. किंवा दोन्ही पण केलं तरी चालेल. पण पेलगाम महाग पडते कारण की घोडावाल्यांना 1500 रुपये जाताना, ते पण बोलताना 2500 रुपये. त्यापेक्षा 300 रुपये टाकून डायरेक्ट गंडोला राईड करायला आहे. हा मग सांगते का बेस्ट आहे. दोन्ही पॉईंट होतील. दोन्ही point होतील. स्वित्झर्लंड सारखं बघायला पण भेटेल आणि बर्फ पण बघायला भेटेल. हा बसलेलो आहोत गंडोलाच्या सेकंड फेस मध्ये. पूर्ण- पहिले फेस पूर्ण मध्ये आणि नंतर याच्यात तुम्हाला जास्त मजा येते ना सेकंड winter फेस मध्ये. मध्ये बसायला लागते. त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत आता वरती एकदम हाय पॉइंटला चाललेलो आहोत. बघूया तिथं तरी आपल्याला बर्फ भेटते का, आणि बर्फ भेटला तर तो नॅचरल भेटतोय का कसा भेटतोय ते सांगते तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यात टाकू. फेस 2 ला आलेलो आहोत. फेस 2 ला अक्षय कसं वाटतंय? वातावरण तर एकदम थंड आहे. आणि बर्फ सगळे इथं नाही पण ते एरियामध्ये बर्फ आहे. तिथं पण जाऊ आम्ही, तो पण दाखवू. इथं मागचा बर्फ पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय एकदम मस्त आहे. चला तर मग आता बघूया पुढे कसं काय काय मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता एक थोडीशी चढाई पण आम्ही केलेली नाही आहे. 1 मिनिट ठरलं. तर आम्हाला एवढं दमल्यासारखं वाटतं इथं, कारण आम्हाला वाटलं नव्हतं एवढा वरती त्रास होईल. पण ऑक्सिजन लेवलचा खरंच प्रमाण इथं कमी आहे. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे इथं. बघा तुम्ही मागे पण बघू शकता सर्व लोकांना त्रास होते. सर्व बसतच चालले. पण वाटलं नव्हतं एवढा त्रास होईल आम्हाला. त्या राईडमध्ये जेव्हा आम्ही वरती होतो तेव्हाच आम्हाला ऑक्सिजनची लेवल कमी आहे समजत होतं, कारण उतरल्या आम्हाला दम लागल्यासारखा वाटत होता. तर बघू आता हळूहळू अजून भरपूर वरती जायचं आहे. चढतो हळूहळू. पण तुम्ही जरी कधी आलात तर घाई करू नका, सावकाश चढा, कारण त्रास होतोय इथं एवढं तर नक्की आहे. अमरनाथ पेक्षा इथं खूप त्रास होता. अमरनाथला काही त्रास अमरनाथला आम्हाला एवढा काही नाही जाणवला, इथं खूप त्रास पण होतोय. इथं भरपूर ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे. ज्याला कोणाला सावकाश दम्याचा चढा. त्रास असेल त्याने येऊ पण नाही. कसा वाटला फेस 2? एक नंबर वाटला. पैसे वसूल आहे. पैसा वसूल करत ए 1800 रुपये जातात. 1820 ए भाई लोकांनो कसा वाटला फेस 2? एकदम भारी वाटला. एक निले आणि सफेद टी शर्ट घातलेले जो ब्लॉग बनवतो त्याला आम्ही लय फुगवलाय. जन्नत आहे काश्मीर. तुम्हाला स्नो फाईट मध्ये सोन्याला टार्गेट केला, पाटण लाल केली सोन्याची. आमचा दोघांचा ब्लॉग काढा. सोन्या आमचा 5 जणांचा सोन्या कायच वाकडं करू शकत नाही. आम्ही सोन्याला सुचवला. मारित मारुती बनवला. सोन्याचे मी 500 कसं लागलं तेव्हा. मिनी पहिले कसला धनातन तुझ्या मारलं म्हणून ते राकेश रागवला मी. पण नंतर मला माझ्या अटॅक केला त्यानं मी बसलेलो ना म्हणून. चला मस्त आहे फेस 2. पैसे वसूल आहेत. कधी पण तुम्ही आलात तर फेस 2 ला या. ए छोट्या तुम्ही कुठली राईड केलीस? स्केट स्की.
स्केट की राईड केली. छोट्या इथं आपल्याला स्केट स्कीचं किती रुपये बोलतात? बोलताना ते 2200 पर पर्सन असं आणि 500 रुपये देतात म्हणून 500 रुपये तुम्ही बोला. डायरेक्ट 500 काही जास्त काही जास्त मध्ये गेली का आमची छोटी काठी घेऊन हा नंतर आम्ही छोटी आली. पण छोट्या अनुभव कसा होता त्याचा? वरती जाताना आहे ना लय बेकार पाऊस माझा फुलं होता. रिक्स आहे पाय स्लाइड करण्यात आली म्हणून वरती जाताना फक्त ती राईड आहे ना ती घ्यायची त्यांच्याकडून म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही आणि आपल्याला. चालवाला मजा आली. चालवायला काय ते आपल्याला फक्त पाठी धरण बसतात आणि मस्त व्हिडिओ काढतात. मस्त वाटतं एक राऊंड. ठीक आहे. मग आम्ही पण जाणार होतो मित्रांनो, पण आम्ही न सुम्या पण आम्ही जाताना श्वास म्हणजे श्वासनपेक्षा फुल वरती चढायचा होता. चढू शकलो असतो म्हणून. पण छोट्या त्याला पण आम्ही सांगितलं का छोट्या आम्ही येत नाही, पण छोट्या वरती त्यावर तक पोहोचलेला म्हणून त्यांनी स्केट स्काय केली. पण तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही करा. 500 रुपयात स्केट स्कायचा अनुभव घेता येईल. बरेच राईट इथं तुम्ही जितकं बार्गेनिंग करता येईल ना तितका चांगला, म्हणून बार्गेनिंग तुम्ही पहिले करा. आम्ही पण केली सुम्याने नवीन आम्ही पण काठी घेतली आणि त्याच्याशी स्केट केली फ्री मध्ये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती पण राईड आम्ही दाखवतो का कशी करू शकता तुम्ही. आपल्या स्केट स्कीला मजा आली का? आपल्या स्केट स्कीला भाई एक पण तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला दिसल कशी केली ती आम्ही. पण मावून मजा येते जाम. एक नंबर पैसा उचल आहे पैसा पैसे वसूल आहेत. आता आम्ही चाललेलो आहोत खालती, पुन्हा उतरतो. पहिलं फेस 2 ची वरून फेस 1 ला जाऊ मग फेस 1 खाली राहायचं. आता आलो आपण खालती उतरलो. आता चल आता आपला नवीन प्लॅन पोरांनो, आपला नवीन प्लॅन काय ठरलाय? आता काय शॉपिंग करायची ना आणि उद्याचा प्लॅन फ्लाईटने चाललो कारण की ट्रेन आम्ही कॅन्सल केलेली आहे. आता आम्ही चाललो फ्लाईट. वाढलं ना आमचं पैसे आले भाई. माल आपल्या छोट्या कंपनी जर काही देत असेल तर भाई अजून भारी माल झालेलो आहोत. आता आम्ही ठरवलेलं आहे का उद्या 2 दिवस उद्याना येण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही फ्लाईटने जातो, लवकर पोचू. आणि खरोखर हा पेलगामचा जो गंडोला राईड आहे ना ही अक्षय तुला वर्थ इट वाटली ना? एक नंबर वाटले आणि खरोखर चांगलं वसूल पैसे झालं आणि आम्हाला मजा पण आली खरोखर. आता आम्ही आज आम्हाला सगळ्यात जास्त मजा काय आली स्नो फाईट मध्ये. आणि आम्ही गोविंदा घरातला फुल फुगवला. आईची गाठ तुम्हाला हाताने मारता येत म्हणून पोहोचू टार्गेट केला हो का मला? असं स्नो बॉल फेकलं नाही याच्या अंगावर, पाठीवर, पोटावर, तोंडावर, डोक्यावर सगळे करशी याला लाल केला आम्ही. 5 जण मधून कम्प्लीट टार्गेट भेटला आम्हाला. आम्ही तरी याला फोर्स करू का ती व्हिडिओ तू ब्लॉग मध्ये टाक तुझे? टाकीनच मी भाई. आपली जिंदगी ही आहे खुला पाणी. लोकांना Transparent. तुला किती फोडलाय पोराई ते तू दाखवून दे लोकांना. जखमा जरा दाखव लोकांना. साल्यांदो मी इथं पण पडलो ना, लय वाईट पडलो. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत श्रीनगरचे सगळ्यात फेमस एरियामध्ये लाल चौक मध्ये. कारण की आम्ही आता फ्लाईटने जाणार आहोत त्यामुळं उद्यानं आम्ही निघणार आहोत इथनं. आणि त्यामुळं थोडीशी शॉपिंग करायची आहे. त्याचप्रमाणे जवळचा पण आहे त्यामुळे या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही लाल चौकात आलेलो आहोत. लाल चौकातनं पहिले जेवून घेतो नंतर शॉपिंग करतो. तुम्हाला लाल चौक कसा आहे ते देखील दाखवतो. शेट काय खाता? चांगली आहे बिर्याणी, टेस्टी आहे. छोट्या कशी आहे? आणि आपल्याला काय मागवलं? आता आम्ही आलेलो आहोत नगिना झीलवर. इथंच आमचे हाऊस बोट आहे. इथं तुम्हाला बाकी शिकारा दिसतील. माझ्या मते आमच्या हाऊस बोट मध्येच ही शिकारा राईड्स इन्क्लुडेड असेल. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या हाऊस बोटला. चला मी तुम्हाला हाऊस बोट दाखवते आणि यो प्रवास कसा आहे ते पण दाखवते. पाठी जी दिसत आहे ही आमची हाऊस बोट आहे. आता आम्ही त्याच्यात एंटर करू. कशी आहे ती तुम्हाला दाखवते. पहिले ग्लासा दिसतील म्हणा आतमध्ये काचेचे.
आता वेलकम ड्रिंकमध्ये आम्हाला चहा आणि बिस्किट दिलेलं आहे याही हाऊसबोटवाल्याही. ही आमचे इन्क्लुडेडच आहे. तुम्हाला दाखवते कसा यांचा डायनिंग टेबल आहे. आता हे आपल्याला शिकारा राईड्स करून आणणार आहेत. 2 बोट आपल्या आहेत, एक ही आणि एक ती. आपण शिकारा राईड एक वर्षी आपली शिकारा राईड्स आहे आणि ही शिकारा राईड्स आपल्या हाऊस बोटमध्येच इन्क्लुडेड आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळे चार्जेस देण्याची गरज नाही. आता मी वॉटर सर्फिंग राईड केली पण काय त्याच्यात मजा आली नाही. नावाला एक झटका मारतात तिथं फक्त काहीतरी वाटतंय, नाही तर बाकी अशीच आहे. त्यामुळे जर आलात तुम्हाला लईच इच्छा असली तर 300 रुपये घालवा आणि नाही तर मग करूच नका. तू गेलता भुशावकवाला गेलता. सांगते काय काय मजा करून आला सोन्याला काय करणार पण आता आवरा स्लो म्हणतो आम्ही पाण्यावर फास्ट धावून गेलो. सांगते काय. आता मी शिकारा राईड केली पण मी माग दल लेक मध्ये शिकारा राईड केली ना, तिला मजा वेगळी होती. कारण की दल लेक मधले शिकारा राईड मध्ये भरपूर असं हे होतं, दुकानदार होते डबल, तिथं मार्केट पण जवळच आहे. ही या आपला ये लेक का नाम क्या नगीन लेक मध्ये एवढी काही मला मजा आलेली नाही. पण आलो थम्सअप आणण्यासाठी. बघूया इथं थम्सअप भेटते का, कारण की नगीना बोट जवळ बोट हाऊसमध्ये आपण थांबलो त्यामध्ये जवळ दुकान नव्हतं. एक थोडा लांब आल्यानंतर तिथं आहे दुकान. आता थोडीशी शॉपिंग खायला घेऊन झालेलं आहे. आता मी पुन्हा चाललेलो आहे बोट हाऊसवर. आमचे बोट हाऊसची मजा घेतो आणि नंतर रात्रीचा बघू जेवणाचं काय आहे. जेवायला आलेलो आहोत. जेवणात काय काय आयटम आहेत हाऊसबोटमध्ये आम्हाला इन्क्लुडेड जेवण आहे. काय काय आयटम आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. ये आपला सलाड आहे, ते काय आहे, रायता आहे, ही काय आहे, भेंडी बीन्स काहीतरी भाजी आहे, पापड आहे, जिरा राईस आहे, सूप आहे, कॉर्न सूप, आणि आपला रोटे आहेत. हा बटर चिकन आहे आणि आलू गोबी आहे. असा मेनू आहे आमचा आज. दबाके आम्ही खातो. आता आम्ही निघलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे खरं म्हणजे 6ला तरी इथनं निघायचं आहे याच्यासाठी श्रीनगर एअरपोर्टवरनं फ्लाईटसाठी घरी जायला. तर आता आमचा नाश्ता आलेला आहे. आम्ही त्याला कालच बोललेलो का आम्हाला नाश्ता, तर तो बोलला सकाळी तुम्हाला काही भेटणार नाही, आम्ही चहा देऊ शकतो आणि बिस्किट देऊ शकतो. त्याला बोललो ब्रेड बटर जाम तरी द्या आम्हाला बिस्किटच्या जागी. तर त्याने आम्हाला चहा आणि ब्रेड बटर जाम दिलेला आहे. करतो नाश्ता आणि निघतो. लवकरच जातो. थोडा लवकर गेलेलो फ्लाईटला कधी पण चांगला आहे, त्याप्रमाणे आम्ही निघतो. चला आता आमच्या पाठी शिकारा आली आहे. ही आम्हाला यावर हे साईडवरनं ते साईडला नेईल आणि आम्हाला एअरपोर्टला फटाफट निघायचं आहे. आज आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. किती वाजला? 10 दिवस खूप मजा केलेली आहे. सगळे ब्लॉग तुम्हाला गोविंदा घरदाने आपल्या छोट्या यांचा ब्लॉग तुम्हाला दाखवतील. तुम्ही बघा, एन्जॉय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा. किती वाजलं? 6 कंप्लीट. 6 वाजलं परफेक्ट, म्हणजे आपण परफेक्ट टाइमावर निघतो. परफेक्ट. चला चला. आमचा चेक इन झालेला आहे. आता आम्ही श्रीनगर एअरपोर्टवरनं मुंबई एअरपोर्टला डायरेक्ट जाऊ. सगळा व्यवस्थित झालेला आहे. 6 किलो आमचा एक्स्ट्रा आलता, पण आम्ही बोललो चाला की चला काढा बॅगेतनं सामान, तर तिने आमचं 6 किलो एक्स्ट्राचं पैसे पण घेतलेलं नाही आहेत. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर स्माईल तुम्हाला दिसतंय. आणि साईड झाली आमची. बरं 1800 रुपये पर केजी कन्झ्युम होतं. नाही 3 किलोचं 1500 रुपये. 1500 तरी पण काय झालं, 1500 रुपये जीवाला लागतील ना. बद्दल एक वैशिष्ट्य सांगते, म्हणजे हा माझ्या मते तरी जगातला असा एकमेव एअरपोर्ट असेल कशी तर 2 वेळेला चेकिंग होतं आपली बाहेर आणि एअरपोर्टचे आत.
आणि त्याचप्रमाणे आम्हाला खरं म्हणजे लिक्विड फेकायलाच लावतात नेहमी, पण हे बरे आमचे लिक्विड पण वाटलं आहे, उदाहरणार्थ निंबूच आणि खायचे आयटम. आता मित्रांनो आम्ही श्रीनगर कितवा 11वा दिवस ना अक्षय, 11वा दिवस आहे. 11व्या दिवशी आम्ही श्रीनगर टू जाणार आहोत मुंबई. 11 दिवसानंतर टूर आमची संपलेली आहे. अक्षय तुझा 11 दिवसाचा अनुभव कसा आहे? काय आठवणी फक्त घेऊन जायचे आहेत आपल्याला. एवढी मजा केली आपण 10 दिवसात. काय कामाचं स्ट्रेस नाही, नाही कोणतं टेन्शन नाही. 10 दिवसात असं वाटलं सिंगलच आहे आपण. कसलं आम्हाला टेन्शन कसलाच नाही आला. आम्हाला टेन्शन एकच गोष्टीने दिला, ती म्हणजे ऊन. काश्मीरला बाबा एवढा ऊन आहे ना बेकार, म्हणजे आपल्या मुंबईच्या पेक्षा बेकार परिस्थिती बोललो तरी चाललं. एवढी खतरनाक कंडिशन आहे इकडं. म्हणजे आपण एक टाइमला आपल्याकडे फिरू जरी शकतो आहोत, पण इथेशी नाही फिरू शकत आपण. आणि ऊन लागते. अक्षय तू माझ्या मते पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसतेस ना? हां, माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे फ्लाईटचा. तो अनुभव कसा आहे? खूप चांगला वाटतं मला आज. आणि आता अजूनपर्यंत आपण गेलो नाही, तिथे गेल्यावर एक्सपिरियन्स समजेल. आपण मुंबईला उतरल्यानंतर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स शेअर करू. पण आता उत्सुकता आहे ना, उत्सुकता आहेच. एक राईट प्रमाणेच आहे Right, right. तुझ्यासाठी का Right. बाबा, जेणेकरून कारण की कधी केलीच नाही बोलल्यावर राईट प्रमाणेच आहे. Right. अभय तुझा? आपलं काय एकदम म्हणजे असं माझं कामच हे आहे. काम करता वर्ष भरून एकदा फिरायला गेलं असं 10-15 दिवसासाठी. चिड जिंदगी चिड जगाची बाई. आयुष्यात ते बोलतात तो डायलॉग काय का, नुसता पैसा पैसे कमवून- कमवायचं कमवून का ठेवायचं नाही, ते काहीतरी संपवायला पण पाहिजे. त्याच्याप्रमाणे आता अभयचा बघितला तर जास्त ते त्याला 17-18 हजार रुपये पगार आहे, 700 रुपये दिवसा, पण तो वर्षातनं एकदा जाते. माणसाने मिनिमम ते पैसे नुसतं साठवून किंवा पुजून त्याच्यापेक्षा एकदा तरी, माझं म्हणणं वर्षातनं मी नाही बोलत रेग्युलर जा, पण एकदा तरी लॉंग टूरला जा, जावंच का जेणेकरून लागतं. तुम्ही 10-12 दिवसात सांगतोय का रिलॅक्स होऊन जगशील. ओ गोंदी साहेब, तुमचा काय अनुभव आहे? एकदम मस्त ट्रिप झाली आमची. बोल जरा बोल. आता मला इथं शीन नाही राहायचं. उन्हाने आम्हाला खूप कंटाळा दिला, लई त्रास आला आहे. आजारी पडायची पाळी आली आमची. आता आम्हाला लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून आम्ही सगळी आमची जी एक्स्ट्रा बुकिंग होती ती कॅन्सल करून आम्ही पहिल्यांदाच एक्स्ट्रा बुकिंग म्हणजे आमचा कसा एक्स्ट्रा होता? म्हणजे जी काय म्हणजे फक्त हेडेक वाली. आता काय आम्हाला कटराला जायचं होता, कटरावरनं हा, डबल त्याच्यामुळे ट्रेन काही धरायची होती, काम त्याच्यापेक्षा आम्ही फ्लाईट धरली. Flight धरली. आणि या एक मला काम पण होता, बाकीच्यांना पण कंटाळा आलता, ते गोष्टी मुलं फ्लाईट धरली आणि आम्ही चाललो. ए, सुम्या तुझा अनुभव? माझा हा सेकंड टाइम आहे फ्लाईटने. हां. आम्ही इकडे खूप एन्जॉय केली. फक्त काय ऊन खूप आहे आणि आमची 6 तारखेला ट्रेन होती. ऊनचा पण त्रास नसता झाला, पण उन्हाचा त्रास होण्यामागचं कारण काय माहितीये? आपण काश्मीर बोलल्यावर येतं थंड हवेचं थंड ठिकाण. हवेचं. पेलगाम आणि गुलमार्गला आम्हाला थंड वाटला नाही, असं नाही बोलत. आमची 6 अमरनाथला पण तारखेला- 6 फक्त तारखेला आमची श्रीनगरने ट्रेन आम्हाला होती. थंड. आम्ही ते डे 2 कॅन्सल केले. आम्ही आज फ्लाईटने मुंबईला चाललोय आणि ही खुशी जास्त आहे का आम्ही 3 तासात मुंबईला पोहोचू. आणि हे ट्रेनमध्ये आम्ही बसलो असतो तरी आम्हाला 30 तास 30 तास तरी 30 तास तरी जातात. ते पण आम्ही- फास्ट ट्रेन असत. फास्ट ट्रेन असो AC वाली, पण जास्त खुश आम्ही का फ्लाईटनी लवकर मुंबईला पोहोचू आणि तिथे आमचे दोघं जण येतील आम्हाला घ्यायला गाडी घेऊन. आम्ही त्याच्यात आणि लवकर घे. श्रेयस घे, बोल. बोल तुझा अनुभव. माझा अनुभव असा आहे की येताना तुम्ही ट्रेनला या, फक्त जाताना फ्लाईटला जा, कारण की जाताना 2 दिवस लागतात जायला आणि पूर्ण हालत खराब होते आपली. तिथेच आपण आजारी पडतो. आमचा फक्त एकच, आम्हाला एक टूरमध्ये नाही खाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही, कसला प्रॉब्लेम. उलट आम्ही कुठंच ब्रेकफास्ट नाही केला, इन्क्लुडेड असून. आणि ब्रेकफास्ट जे केलं ते चायना नाश्ता. का? कारण की काश्मीरमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण का सकाळी निघल्याशिवाय तुम्हाला काही ऑप्शनच नाही. कारण की अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळं प्रत्येक जागी चेकिंग होतंय, डबल त्या चेकिंग मुलं गर्दी आहे, आणि- कॉन्वे लागतात. आणि अमरनाथ यात्रेच्या वेळी कृपया कोणी काश्मीर फिरायला नका येऊ, हां. कारण की पुढं पाठवत नाही आपल्याला. आणि- आपल्या टुरिस्ट लोकांचा टाइम घालवता येतं. आणि मेन काश्मीर हे हा जो स्पॉट आहे ना, विंटरमध्ये ओके आहे, अदरवाईज येऊच नका. आमची हालत खराब झाली. आम्ही आता येऊन एवढी गरमी आहे ना इकडे भयंकर, आपल्यापेक्षा डबल. काश्मीरमध्ये नाही, पेलगाम आणि गुलमार्गमध्ये नाही. गुलमार्गला आम्हाला थंडी तुम्ही भेटली. ते ठिकाण स्पॉट करू शकता, फक्त श्रीनगरमध्ये भरपूर करतात. मुंबई एअरपोर्टला उतरलो
त्यात तर मी आणि काहीतरी किस्सा केलाय. काय केलं पांड्या? अरे तो कोणतरी मोमेंट होता तो ऍक्टर असतो तुम्ही त्याला बोले एवढी लोणी असेल मला काय माहिती नंतर समजलं ऍक्टर आहे त्याला तो नाच वाटला त्याचा मला पण. त्याला बाहेर आता दिसला तर दाखवतो आपण. चॉकलेटची क्वालिटी दाखव. थोडंसं हल्दीराम मधनं बघतो काय घ्यायचं आहे छोट्याला तर कन्फर्म घ्यायचं आहे मला घेईल का नाही ते मी ठरवतो. ऑरेंज बर्फी. आता मुंबई एअरपोर्टला लँडिंग केल्यानंतर अक्षय भाई आम्हाला न्यायला आलेला आहे. आता आम्ही वेलकम बॅक. आता आम्ही निघतो न एकदाची घरात जातो. ऍक्टरला कशी शोधली ऍक्टरला शिव ऍक्टरचं नाव काय होतं? मीर सरवार. मी सर्वात म्हणून कोण ऍक्टर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. भावांनो हे आलं ना हर्षद गाडी. एवढी मजा. हे गाडी आता घरी आलेलो आहे आणि आता मस्तपैकी पापलेट आपला बुक्का अंडा हा माझा सगळ्यात फेवरेट आयटम जेवायला आहे. जेवतोय ना आजचा ब्लॉग इथंच संपवतोय.